एनआयएने अमरावतीतून एका युवकाला ताब्यात घेतलंय आणि शहरातल्या छायानगरमधून रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आलं। एनआयए संदर्भातलीच आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एनआयएची टीम अमरावती शहरासह 17 ठिकाणी छापे टाकून अनेकांना ताब्यात घेतेय असं कळतंय। अमरावतीचा हा युवक पाकिस्तानमधल्या संघटनेच्या संपर्कात होता असंही कळतंय। या दोन्ही घटनांबद्दल आणि या संपूर्ण एनआयएच्या कारवाईबद्दल आपण आपले प्रतिनिधी प्रणय निर्माण यांच्याकडनं माहिती घेऊया। प्रणय, फक्त अमरावतीच नाही तर ठिकठिकाणी एनआयएचे छापे पडतायत आणि कारवाई होतीये, आणखीन काय माहिती आहे याबद्दल? नक्की पूर्वी मी माहितीसाठी सांगतो की देशभरातील 17 ठिकाणी एनआयएने रात्री उशिरा छापे टाकलेले आहे आणि अनेकांना यामध्ये ताब्यात घेतलेले आहे। त्यातला अमरावती शहरातील छायानगरमधील एक 35 वर्षाचा युवकाचा समावेश आहे। हा 35 वर्षाचा युवक मागील 6 महिन्यापासून पाकिस्तानमधील संघटनेशी संपर्कात होता। अनेक कॉल त्याचे आलेले आहे आणि अनेक कॉल यांनी त्या ठिकाणी केलेले आहे असा जी प्राथमिक माहिती ती आपल्याला मिळालेली आणि एएनआयने याला रात्री ताब्यात घेतल्याच्या नंतर अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी सुरू आहे आणि हा नेमका त्या संघटनेशी जुळला कसा याचा शोध आता एनआयएचं पथक करते। त्याची कसून चौकशी सध्या सुरू आहे आणि हा कोणाकोणाच्या संपर्कात होता आणि महाराष्ट्र नव्हे तर देशभरातील जे 17 ठिकाणी जे छापे मारलेले एनआयएने त्या माहितीच्या आधारे ही या कारवाईमधून आता काय समोर येईल हे आता आपल्याला पाहावं लागेल। परंतु एनआयएने सध्या आपल्याला माहिती दिलेली नाही अधिकृतपणे, परंतु खूप मोठा पुरावा एनआयएच्या हाती लागलेला आहे अशी आपल्या सध्या सूत्राची माहिती मिळालेली आहे। पूर्वी धन्यवाद प्रणय आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।